नाश्ता करून खुशबू कॉलेजला निघाली होती. त्यांची सर्व औषधे रिद्धिजींना देऊन आणि स्वतःची खूप काळजी घेण्यास सांगून गेली होती. दुसरीकडे एक खासगी जेट ऋषिकेश विमानतळावर उतरते. त्यातून एक राजशाही व्यक्तिमत्वाचा माणूस बाहेर पडतो. ती व्यक्ती निघताच अंगरक्षकांनी त्याला पूर्णपणे घेरले आणि त्याचा पर्सनल असिस्टंट शिव मागून बाहेर येतो. शिव मल्होत्रा जो त्याचा वैयक्तिक सहाय्यक होता, तसेच त्याचा खूप चांगला मित्रही होता, किंवा त्याच्या सर्वात जवळचा एकमेव व्यक्ती होता. शिव पुढे येतो आणि म्हणतो, आपल्याला राजवाड्यात जायचे आहे की हॉटेलवर गाडी घेऊन जाऊ? त्या माणसाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, आधी गाडी हॉटेलच्या दिशेने घेऊन जा. माझी व्हिडिओ कॉन्फरन्स आहे आणि व्यवस्था करून राजवाड्यात जाईल. शिवनेही मान हलवली आणि ड्रायव्हरला जाण्याची खूण केली. रिद्धी हॉटेल. मीटिंग संपवून वैभव ठकराल म्हणजेच आपल्या कथेचा नायक राजवाड्यात जातो. आधी त्याच्या आजोबांना भेटतो आणि नंतर त्याच्या आईला. मग रिद्धीजी खुशबूला खडसावून सांगतात, चिकू, मी तुला किती वेळेस सांगितले आहे की तू एवढ्या उड्या मारत का चालतेस? पहिली गोष्ट म्हणजे तुला तुझा लेहंगा धरता येत नाही आणि वर तू एवढ्या उड्या मारताना इतक्या वेगाने चालतेस. एखाद्या दिवशी पडशील. खुशबूही हसून हो म्हणते आणि मोबाईलचा टॉर्च घेऊन खोलीबाहेर जाताना म्हणते, आई मी बघून येते जनरेटर का सुरू होत नाही ते. तोपर्यंत तुम्ही बोला. रिद्धीही हो म्हणते आणि वैभवशी बोलू लागते. मग वैभव गर्विष्ठ स्वरात म्हणतो, जी स्वतः नीट चालू शकत नाही ती तुझी कशी काळजी घेत आहे? आणि तू म्हणतेस की तिच्यामुळे तू व्हीलचेअरवरून उभी राहू शकलीस. रिद्धीही असतात आणि म्हणतात, हो, ती थोडी बबली आहे, पण तशीच राहते, फक्त माझ्यासमोर. नाहीतर ती सर्वांसमोर पूर्णपणे गप्प राहते. फक्त वडिलांनी आणि आईने तिचे खोडकर वागणे पाहिले आहे. अन्यथा असे ती कोणासमोरही असत नाही. आई आणि मुलगा दोघेही एकमेकांशी बोलत होते. तेव्हा खुशबू हातात मोठी टॉर्च घेऊन रिद्धीजींच्या खोलीत शिरली आणि म्हणाली, आई, जनरेटरचे तेल संपले आहे आणि मुसळधार पावसामुळे वीज खंडित झाली आहे. खुशबूच्या मागे रिद्धीजींच्या खोलीसाठी टॉर्च आणि पाणी आणि रिद्धीजीसाठी आल्याचा चहा घेऊन जाणारे 2 सेवक होते. रिद्धीजी चिंता व्यक्त करतात आणि म्हणतात, चिकू बेटा, तू लालटेन घेणार नाहीस. हातात मोबाईल ठेव, नाहीतर तू टॉर्च ठेवशील, कारण तुला तुझा लेहंगा सांभाळता येत नाही. तुला दुखापत होऊ शकते. खुशबू हसत हसत म्हणते, पहिल्यांदा तर तुम्ही मला चिकू बोलून लहान मूल बनवलं आहे. वर तुम्ही मला सगळ्यांसमोर लहान मुलांसारखा सल्ला देतायस. काळजी करू नका, आम्ही आमच्याकडे मेणबत्ती कंदील ठेवणार नाही. खुशबू रिद्धीला चहा देताना म्हणते, घे आई. आणि सर काय घेणार? मंद प्रकाशामुळे वैभवला खुशबूचा चेहरा दिसत नव्हता, पण खुशबूच्या पायलचा आवाज त्याच्या हृदयाचे ठोके वाढवत होता. म्हणून तो उभा राहून रिद्धीजींना म्हणाला, आई प्लीज माझी ब्लॅक कॉफी खोलीत घेऊन ये. आम्ही आमच्या खोलीत जात आहोत. खुशबू रिद्धीजीजवळ बसणार असताना अचानक जवळच एक खुर्ची पडली. त्यात तिचा लेहंगा अडकतो आणि ती पडणार असते की वैभव तिला वाचवतो. खुशबू स्वतःला सांभाळते आणि म्हणते, मला माफ करा सर, आज तो दुपट्टा भारी आहे. लाईट नीट होताच आम्ही बदलू. वैभव खुशबूला कठोर स्वरात म्हणतो, माझी कॉफी माझ्या खोलीत पोहोचवून दे. रिद्धीजी खुशबूला सांगते, चिकू बेटा जा आणि वैभवच्या खोलीत कॉफी घेऊन जा. खुशबूने होकारार्थी मान डोलावली आणि खोलीतून बाहेर पडली. एका हाताने तिचा लेहंगा धरला आणि दुसऱ्या हाताने टॉर्च धरला. त्यानंतर वैभव त्याच्या खोलीत गेला. खुशबू आपापल्या तालमीत किचनच्या दिशेने जात होती. तिला काय माहिती नाही की स्वयंपाकघराजवळच्या पायऱ्या वैभवच्या मजल्यापर्यंत जातात, जिथे कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही. तेवढ्यात प्रीती वरच्या मजल्यावरून ओरडते, चिकू, लाईट आल्यावर रात्री बसून सगळे प्रश्न वाच, नाहीतर उद्या तुला खूप मार पडेल. तसाच तिचा लेहंगा हातात धरून खुशबू म्हणते, सर्वात आधी मी तुमच्या भावाला कॉफी देते. त्याला कॉफी हवी आहे. असे नाही चहा आणला आहे म्हणून तो फक्त चहाच पिणार नाही. तो खूप अभिमानाने बोलला, आम्हाला आमची ब्लॅक कॉफी आमच्या खोलीत हवी आहे. यापेक्षा आम्ही त्याला मेसेज केला नसता आणि तो इथे आला नसता तर हेच बरे झाले असते. मात्र आतापर्यंत मला ईदचा चंद्रही दिसला नाही आणि लाईटही गेली. नाहीतर आतापर्यंत तर पाहिला असता. किती हट्टी आहे तो. स्वतःच्या आईपासून 5 वर्षांपासून दूर आहे. आम्ही त्यांना आमच्या आईसाठी इथे बोलावलं, नाहीतर आम्ही त्यांना कधीच बोलावलं नसतं. प्रीती, कृपया आमच्यासाठी एक साधा लेहंगा आणि साडी काढ. मी त्याला कॉफी देऊन आणि मग लेहंगा बदलते. आज महादेवाला काय हवे आहे ते माहीत नाही. मी पुन्हा पुन्हा फक्त त्याच्यावरच पडत आहे. मग प्रीती आश्चर्याने म्हणाली, तू भाऊसाहेबांना मेसेज केला? एवढी हिंमत तुझ्यात कशी काय आली? तुला माहीत आहे की घरात कुणीही त्याला कॉल करण्याची हिंमत करत नाही आणि तू त्याला मेसेज केला? मेसेजमध्ये असे काय लिहिले होते की तो गुपचूप निघून आला? खुशबू चेहरा करून म्हणते, आधी तुमच्या भावाला कॉफी तर देऊन येते, मग बोलू. बरं का? मग बोलू, ठीक आहे?
प्रीती म्हणते कोणालाही त्याच्या मजल्यावर जाण्याची परवानगी नाही. तू त्याची कॉफी त्याच्या पर्सनल असिस्टंटला देऊ शकते. तिथे हॉलमध्ये बसले आहे. मग खुशबू म्हणते अकडू आहे. वैभव तिचं ऐकतो याची खुशबूला पूर्ण कल्पना नव्हती. आणि त्याचवेळी त्याला हेही कळालं की तो मेसेज खुशबूनी केला होता. या सगळ्यापासून नकळत असलेली खुशबू त्याच्यासाठी कॉफी बनवत होती. कॉफीचे 2 कप बनवून ती हॉलमध्ये आली आणि शिवला देत म्हणाली, हे घ्या सर, एक तुमची आणि एक तुमच्या सरची. सर्वत्र अंधुक प्रकाशामुळे कोणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण बऱ्याच वेळाने शिवच्या लक्षात आले, मोकळ्या केसांची ही मुलगी खूप सुंदर आहे. शिव कॉफीचा कप घेण्याआधी त्याचा मोबाईल वाजतो. त्यामुळे त्याचे लक्ष मोबाईलकडे जाते. मोबाईलवर वैभवचा मेसेज फ्लॅश होत होता. तू काहीतरी निमित्त करून बाहेर जा आणि तिला माझ्या मजल्यावर कॉफी आणून द्यायला सांग. वैभवच्या या मेसेजमुळे शिवाचे तर डोळे बाहेर येणार होते. पण शिवने स्वतःवर ताबा ठेवला आणि खुशबूला म्हणाला, कृपया हे वैभव सरांना द्या. मला काही काम आहे, काही फाईल्स आणायचे आहेत, ते खूप महत्त्वाचे आहे. हे ऐकून खुशबूचे तर हात थरथरू लागले. खुशबू धीटपणे म्हणते, नाही, त्यांच्या जागी जाण्यास मनाई आहे. आम्ही गेलो तर तो तुमच्यावरही रागवेल आणि आम्हाला तर जवळजवळ मारूनच टाकेल. खुशबूच्या या विधानावर शिव हसतो. तो म्हणतो, नाही, मी सरांशी बोलेन, तुम्ही जा आणि त्यांना कॉफी द्या. जर सरांना वेळेवर कॉफी मिळाली नाही तर त्यांना खूप राग येईल. महादेवाचे नाव घेत खुशबू तिची पावले वरच्या मजल्याकडे सरकते. लिफ्ट बंद असल्याने खुशबूला 5 मजल्यांवरील पायऱ्यांवरून जावे लागते आणि खुशबू वैभवच्या मजल्यावर पोहोचताच तिचा संपूर्ण मजला कंदिलाने उजळून निघाल्याचे तिला दिसते. प्रकाश पाहून खुशबू म्हणते, देवाचे आभारी आहे की इथे प्रकाश आहे, नाहीतर त्याचा आवाज ऐकून मी बेशुद्ध पडले असते. किती अकडू आहे. आणि त्याचा आवाज जल्लादपेक्षा कमी नाही. खुशबू वैभवच्या आलिशान खोलीचे गेट ठोठावते. आतून एक आकर्षक आवाज येतो, आत या. खुशबू अगदी भीतीने आत जाऊन म्हणते, सर, ती खाली तुमची कॉफी. सरांनी काही महत्त्वाचे काम असल्याचे सांगितले होते, म्हणून त्यांनी मला पाठवले. वैभवच्या खोलीत फक्त एकच कंदील जळत होता, त्यामुळे प्रकाश नगण्य होता. खुशबू डोळे मिटून हे सर्व सांगत होती. त्या अंधुक प्रकाशात खुशबूचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण वैभवला वाटले की ती खूप सुंदर आहे. वैभव म्हणाला, तोच रोप घेऊन टेबलवर ठेव. खुशबूही तिच्या संथ पावलांनी टेबलाकडे निघाली. पण तिच्या पायलच्या आवाजाने वैभवच्या हृदयाची धडधड वेगवान झाली. कॉफी टेबलावर ठेवल्यावर खुशबू मागे वळताच तिचा पाय कार्पेटमध्ये अडकतो आणि लेंग्यामुळे पुन्हा तिचा तोल जातो. यावेळी पुन्हा वैभवने तिला कमरेला धरून वाचवले आणि खुशबूने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात वैभवने तिला भिंतीशी दाबले आणि अगदी जवळ येऊन रागाने म्हणाला, तुला लोकांच्या आयुष्यात पडायला खूप आवडते ना? तू मला सल्ला देऊन पाठवलेला मेसेज लक्षात ठेव. आता त्याची किंमत तुला मोजावी लागेल. वैभवचे बोलणे ऐकून खुशबू डोळे खाली करते आणि घाबरलेल्या आवाजात म्हणते, सर, मी तर तुम्हाला फक्त आईसाठी बोलावले आहे. ती तुमची खूप आठवण करते. मी तिला रात्री तुमची आठवण करताना पाहिले आहे. बाकी आम्ही काही सल्ला दिला नाही. माझी तू तुझ्या आईकडे यावी अशी मनापासून इच्छा होती. तुला वाईट वाटत असेल तर मला माफ कर. वैभव खुशबूच्या जवळ येतो आणि म्हणतो, वैभव ठकरालला माफ करण्यासारख्या गोष्टी शोभत नाही. तुला रोज पस्तावा होईल तू मला का मेसेज केलास आणि इथे का बोलावले. खुशबूवर वैभवची पकड इतकी घट्ट होती की आता तिला वेदना होऊ लागले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि गालावर आले. मंद प्रकाशात वैभवला खुशबूचा चेहरा दिसत नव्हता, पण खुशबू रडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच तिच्या कमरेवरून हात काढला. खुशबू त्याच्या तावडीतून मुक्त होताच ती लगेच वैभवच्या खोलीतून पळत सुटली आणि थेट तिच्या खोलीत गेली. गेट बंद करून ती रडू लागली. मान्य आहे, खुशबूला टोमणे ऐकायची सवय होती की मार खाण्याची सवय होती, पण आज 3 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी तिच्याशी इतकं वाईट वागलं. पण रिद्धिजींच्या फायद्यासाठी तिने ताबडतोब स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तिचा लेहंगा बदलला आणि हातात टॉर्च घेऊन रिद्धिजींच्या खोलीत गेली. खुशबूने रिद्धिजींच्या पायाची मालिश करायला सुरुवात केली. आज खुशबू गप्प असल्याचे रिद्धिजींच्याही लक्षात आले. रिद्धिजीने खुशबूच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाली, आमच्या चिकूला काय झाले? आज तू इतकी शांत का आहेस? खुशबूने तिच्या चेहऱ्यावर हसू आणले आणि म्हणाली, काही नाही आई, हे मी तर असेच फक्त विचार करत होते. तेव्हा रिद्धिजी म्हणतात, आम्ही ऐकले आहे की उद्या तुझी परीक्षा आहे. तू सर्व काम लवकरात लवकर पूर्ण कर, म्हणजे तुलाही अभ्यास करता येईल. खुशबूने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तिच्या पायाला मसाज करायला सुरुवात केली. बाहेर उभा असलेला वैभव त्याच्या आई आणि खुशबूमधील सर्व संभाषण ऐकत होता. वैभव त्याच्या आईची आवश्यक कागदपत्रांवर सही घेण्यासाठी आला होता. तेवढ्यात त्याने खुशबूला पाहिले. खुशबू रिद्धिजींच्या पायाला मालिश करत होती. रिद्धिजींच्या पायाला मसाज करून ती त्यांच्यासाठी जेवण आणायला बाहेर पडते. ती बाहेर पडताच वैभव खोलीत येतो. रिद्धिजी वैभवकडे बघतात आणि म्हणतात, तू इथे?
काय झालंय? तुला काही हवंय का? तेव्हा वैभवला रमेशची ठकराल यांच्याशी झालेला संवाद आठवला. फ्लॅशबॅक. जेव्हा वैभव भारतात येतो आणि ठकराल महालात येतो. नोकरदारांपासून पोरांपर्यंत घरात अनागोंदी असते. तो राजासारखा आला असल्याची सगळीकडे एकच चर्चा असते. तेवढ्यात एक सेवक धावत जाऊन रिद्धिजींना सांगतो की राजासाहेब आले आहेत. आपल्या मुलाच्या आगमनाची बातमी ऐकून रिद्धी रडू लागते. तिने 5 वर्षांपासून आपला एकुलता एक मुलगा पाहिलाही नव्हता. त्यामुळे आता तिला हे सहन होत नाही. तिने उठण्याचा प्रयत्न केला. गेटजवळ पोहोचताच ती दचकली आणि पडणारच होती. वैभवने तिला पकडले. तिला तिच्या पायावर उभे असल्याचे पाहून वैभवला खूप आनंद झाला की त्याची आई पुन्हा व्हीलचेअरशिवायही चालू शकते. पण आज ऋषिकेशचा वारा वेगळाच होता. त्यानंतर अवकाळी पाऊस सुरू झाला. खुशबू महालात येताच ती थेट रिद्धिजीकडे जाते. तेवढ्यात खोलीतून मोठा आवाज येतो. बरखुरदार आले आहेत. तुला ठकराल महल आठवला का? वैभव लगेच उठतो आणि रमेशजींना मिठी मारतो आणि म्हणतो, काम होतं दादासाहेब, नाहीतर आम्ही हे कधीच केलं नसतं. रमेशजी वैभवच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, काय काम होतं ते आम्हाला माहीत नाही का? वैभव काहीच बोलत नाही. मग रमेशजी त्याला त्याच्यासोबत त्याच्या अभ्यासाच्या खोलीत यायला सांगतात. काही वेळाने यायला सांगून वैभव रिद्धिजींकडे जातो. प्रीती, श्रुती, दिव्याजी आणि सुधाजी हॉलमध्ये त्याची वाट पाहत असतात. वैभव एक एक करून सगळ्यांना भेटतो आणि आजोबांसह त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत जातो. रमेशजी गंभीर होतात आणि वैभवला म्हणतात, आता तू सिंहासन घे, नाहीतर रिद्धी अजून धोक्यात आहे. सध्या ती खुशबूमुळे जिवंत आहे, कारण खुशबू तिच्यासोबत सावलीसारखी राहते. ती तिच्यासोबत झोपतेही, अगदी तिच्यासोबत ती जेवते. वैभव संभ्रमात रमेशजींकडे पाहतो आणि म्हणतो, कोण? आई तिला चिकू म्हणते ती. सुधाजी मान हलवून म्हणतात, तिला माहीत आहे की रिद्धीच्या जीवाला धोका आहे, म्हणून तिने तिच्या केअरटेकरच्या कामाला होकार दिला होता. खुशबू प्रत्येक क्षणी रिद्धिमासोबत असते. तू तिच्यापासून दूर राहणं रिद्धीसाठी नक्कीच फायद्याचं आहे. पण किती दिवस? सध्या खुशबू तिच्यासाठी आहे. जेवणापासून चहापर्यंत ती सर्व तयारी करते, स्वतः औषधं देते. 2 दिवसांतून एकदा ती कॉलेजला जाते. तेव्हा तुझी आजी दिवसभर रिद्धिमासोबत असते. वैभव थोडा वेळ विचार करून म्हणतो, पण यावर उपाय म्हणजे मी आईला माझ्यासोबत घेऊन जाणे. सुधाजी म्हणतात, त्यापूर्वी तुला लग्न करावे लागेल, जेणेकरून तुला गादीवर बसता येईल. रमेशजी म्हणतात, तुला एखादी मुलगी आवडत असेल जिच्यावर तुझा रिद्धिमाची चांगली काळजी घेईल असा विश्वास असेल तर तिच्याशी लग्न कर. आणि हा तो कागद आहे ज्यावर ठकराल कुटुंबाची सर्व संपत्ती आहे. त्यावर तुझी आणि रिद्धीची सही घे, जेणेकरून भविष्यात कोणताही गोंधळ होणार नाही. फ्लॅशबॅक एंड. वैभवने तोच कागद रिद्धिजींची सही घेण्यासाठी आणला होता. खुशबू, जिला वैभव रिद्धिजींसोबत आहे हे माहीत नव्हते, ती बाहेरून म्हणत होती, आई जेवायची वेळ झाली आहे, चल तू मला सोबत खायला दे. तितक्यात खुशबू अन्नाची ट्रॉली घेऊन आत शिरली. वैभव मागे वळला आणि लगेच दिवे लागले. लाईट लागताच खुशबूची नजर वैभवच्या चेहऱ्यावर स्थिरावली. पण नंतर काही वेळापूर्वी वैभवच्या वागण्याची तिला आठवण येते. वैभव जणू खुशबूच्या त्या करड्या डोळ्यात हरवला होता, ज्यात दुःख आणि शून्यता पसरलेली होती. मग दोघांचेही लक्ष गेले, जेव्हा रिद्धिजी म्हणतात, चिकू बेटा ये, मी तुला खाऊ घालते. खुशबू वैभवकडे दुर्लक्ष करून पुढे सरकते. खुशबू असं का करते हे वैभवला माहीत होतं, म्हणून बसताना तो म्हणाला, आई प्लीज माझे जेवण माझ्या खोलीत पाठवा. पण वैभव अजून खोलीतून बाहेर पडला नव्हता. रिद्धिजींनी होकारार्थी मान हलवली. वैभवच्या लक्षात आले की रिद्धिजींच्या जेवणात काय आहे आधी खुशबू स्वतः तपासत होती. मग रिद्धिजी निराकसपणे म्हणतात, हे जेवण तू स्वतः बनवते आणि तरीही पुन्हा पुन्हा तपासते. मीठ कमी आहे की जास्त? रिद्धिजी पहिला घास घेते आणि वैभवच्या दिशेने जाते. वैभवही बिनदिक्कत घास खातो. रिद्धिजी खाल्ल्यानंतर खुशबू त्यांना सर्व औषधे देते. रिद्धिजी खुशबूला जवळ बोलावतात आणि म्हणतात, बेटा त्याला नीट खाऊ घाल, तो खूप रागावतो. रिद्धिजींच्या विनंतीवरून खुशबूला इच्छा नसतानाही हो म्हणावं लागतं. खुशबू वैभवकडे न बघता खोलीतून बाहेर पडते. खुशबूच्या मागे जात वैभव दबक्या आवाजात म्हणतो, आईने नुकतेच खाल्लेले अन्न मी खाईल, माझे जेवण माझ्या मजल्यावर दे. खुशबू काही बोलायच्या आधीच सुधाजी तिथे आल्या आणि म्हणाल्या, हो चिकू, तू जा आणि राजेसाहेबांना जेवण दे. खुशबू आता सुधाजींचे शब्द टाळू शकत नव्हती, त्यामुळे तिने होकारार्थी मान हलवली आणि किचनकडे निघाली. चालता चालता खुशबू तिच्या मनात बळबळत होती, अकडू, खडूस आणि जल्लाद कुठेही दिसले की हुकूम देत राहतात. मला मान्य आहे की हा राजा आहे, पण एवढा गर्व करून काय उपयोग? जरा खरे काय बोलले, त्यांना वाटले की मी त्यांना सल्ले देते. अशा लोकांना सल्ला मिळायलाच हवा. आले मोठे राजासाहेब. खुशबू चेहरा बनवते. खुशबू स्वयंपाकघरात येते आणि वैभवसाठी ट्रॉलीत अन्न ठेवते.
दिव्याजी मागून आवाज देतात. काय करतेस खुशबू? एक कप चहा कर. खुशबू नम्रपणे उत्तर देते. मला माफ करा काकू, पण आई आणि आजीने राजेसाहेबांना जेवण वाढायला सांगितले आहे आणि जराही उशीर केला तर राजसाहेब थेट माझ्यावर रागावतील. मी सोनालीला तुमच्यासाठी एक कप चहा करायला सांगते. दिव्याजी पहिल्यांदा खुशबूकडे पाहते, पण मग ती शांत झाली आणि होकारार्थी मान हलवली. खुशबू जेवण घेऊन पायऱ्यांकडे जात असताना तिला मागून आजोबांचा आवाज आला. कोणीतरी म्हणत होते, आता लाईट आली आहे, तू लिफ्टमध्ये जा खुशबू बेटा. खुशबूने होकारार्थी मान हलवली आणि लिफ्टच्या दिशेने निघाली. खुशबू लिफ्टमध्ये 5व्या मजल्यावर पोहोचताच पूर्ण प्रकाशामुळे तिला मजला स्पष्ट दिसत होता. त्या मजल्यावर सर्वत्र काही जुनी चित्रे होती. खुशबूच्या लक्षात आले की संपूर्ण मजल्यावर फक्त 4 खोल्या आहेत. त्यातील एक वैभवचे, दुसरे वैभवचे ऑफिस आणि तिसरी खोली आहे अभ्यासिका. पण 4थ्या खोलीत काय आहे? खुशबूला आधीच जल्लादच्या खोलीत जायचे नव्हते आणि मग तिला तिच्या मनाची इच्छा पूर्ण झालेली दिसली. तिला शिव येताना दिसला, जो काही फाईल्स घेऊन वैभवच्या खोलीतून बाहेर पडत होता. खुशबू लगेच शिवला नमस्कार करते आणि त्याला हे अन्न वैभवच्या खोलीत जाण्यास सांगते. शिव त्याच्या हातातल्या फाईल्स दाखवतो तेव्हा खुशबू निराश होते. खिडकीत उभा असलेला वैभव त्या दोघांना पाहत होता हे तिला कळत नव्हते. खुशबूचा निरागस चेहरा पाहून शिव तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो. एवढी सुंदर आणि निरागस मुलगी मी कधीच पाहिली नाही. ज्याच्या नशिबात खरंच तू असशील त्याचे नशीब देवाने मोराच्या पिसाने लिखाण केलं असेल. वैभव ज्याला लोकांच्या बोलण्यातून त्यांच्या मनात काय चालले आहे ते कळत असे. इथे तर शिव होता, जो किती वर्षे कोणास ठाऊक त्याच्यासोबत होता. शिवाच्या मनात काय आहे हे जाणून तो त्याच्याकडे टक लावून पाहतो. शिव खुशबूची परवानगी घेऊन निघून जातो. खुशबूवर बघते आणि महादेवजींना म्हणते, हे महादेव, आज मला वाचवा. खडूस राजसाहेब आमच्यावर रागावले आहेत हे तुम्हाला माहीत आहे, पण आम्ही आमच्या आईसाठी सर्व काही केले. आता फक्त आईसाठी आम्हाला वाचवा. तुम्हाला माहीत आहे, आजोबांनी आम्हाला त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवले आहे आणि मला माझ्या स्वतःच्या जीवावर प्रेम नाही. म्हणून तुम्ही फक्त आईसाठी आम्हाला वाचवा. एकदा आईच्या जीवाच्या शत्रूची कल्पना येऊ द्या, मग त्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर राजासाहेबच्या हातून गोळी झाडा. अशीच घाबरलेली खुशबू वैभवच्या खोलीच्या गेटजवळ येते आणि दार ठोठावते. आतून वैभवचा आज्ञा देणारा आवाज येतो, आत ये. खुशबू डोळे खाली करून आत जाते आणि कॉफी टेबलवर जेवणाची प्लेट ठेवते. जेवण देताच खुशबू निघून जाते. तसंच वैभव हळू आवाजात बोलतो, कदाचित तू आईचं ऐकलं नाहीस. आम्हाला खाऊ घातल्यावर आईने तुला खाली जायला सांगितलं आणि तू आता खाली जात आहेस. आम्ही जेवायलाही सुरुवात केलेली नाहीये. काही न बोलता खुशबू फक्त डोळे खाली करून त्याच्या टेबलाजवळ बसते आणि तिचे पुस्तक उचलते आणि वाचू लागते, जे तिने नेहमी सोबत ठेवले होते, जेणेकरून तिला वेळ मिळेल तेव्हा वाचता येईल. वैभव जेव्हा तिच्या पुस्तकावरचे मानसशास्त्र पाहतो तेव्हा त्याला वाटतं, अशी भावनाशील मुलगी जी बिनदिक्कतपणे आपल्या आईच्या जेवणाची चव चाकते, तिच्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही तिला काही झालं तर ती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी कशी असू शकते? इकडे वैभव खुशबूकडे लक्षपूर्वक पाहत होता. तो बल्बच्या प्रकाशाने चमकत असलेल्या तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. तिने कानात घातलेले झुमके आणि केस कानामागे घालताना तिच्या बांगड्या, टिंगलटवाडी आणि तिचे डोळे विस्फारले. वैभवने खाणे संपवल्याबरोबर इकडे तिकडे पाहिले आणि म्हणाला, काही गोड नाही का? खुशबूसुद्धा त्याच निरागसतेने म्हणाली, तू म्हणालास की आई जे खाईल तेच खायचे आहे आणि मी आईला आठवड्यातून एकदाच मिठाई देते. मी ते स्वतः तयार करते, जे त्यांच्यासाठी देखील आरोग्यदायी आहे. पण तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी खालून आणते. मग वैभव म्हणतो, याची काही गरज नाहीये. मग लगेच खुशबूला आठवते आणि ती तिच्या दुपट्ट्याच्या पल्लूमधून काहीतरी काढून वैभवला देते. खुशबूच्या कृतीवर वैभव हलकेच हसला. खुशबूने अजूनही तिच्या पापण्या उंचावल्या नाहीत हे वैभवच्या लक्षात येत होतं. खुशबू मोठ्या निरागसतेने म्हणाली, राजासाहेब, म्हणजे सर, सध्या माझ्याकडे फक्त मिठाईच्या नावावर हेच आहे. खुशबूचा निरागसपणा बघून इतक्या वर्षांनी वैभवच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटले. हे त्यालाही माहीत नव्हते की खुशबूचा निरागसपणा, तिचा साधा स्वभाव आणि नैसर्गिक सौंदर्य त्याला खुशबूकडे खेचत होते. वैभवनेही तिच्या हातातून चॉकलेट घेतले. वैभव तिच्याकडे पाहतो आणि म्हणाला, तू अजूनही चॉकलेट खातेस? खुशबू डोळे मिटून सांगते, चॉकलेट खाण्याचे एक विशिष्ट वय नसते राजासाहेब. ते कोणत्याही वयात खाऊ शकतात. मानसशास्त्रानुसार चॉकलेटमुळे ताणतणाव सर्वात कमी होतो. मी आईला सुद्धा एक आठवड्यातून देते. तिला नेहमी 2दा डार्क चॉकलेटचे तुकडे देते. वैभवचे जेवण संपल्याचे खुशबूच्या लक्षात येताच ती लगेच उठली आणि त्याची खोटी प्लेट आणि भांडी ट्रॉलीत ठेवली आणि स्वतःचे पुस्तक आत ठेवले आणि निघताना तिने खाली बघितले आणि म्हणाली, राजासाहेब, चला निघते. मला आईच्या पायाची मालिश पण करायची आहे. आणि वैभवचे न ऐकता खुशबू लिफ्टच्या दिशेने निघाली. खुशबू बाहेर येताच एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, त्याच्या जवळ राहिले तर या श्वासांवरही त्याचा अधिकार आहे असे वाटते. हे फक्त महादेवजींनाच माहीत असेल.
त्याच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल की ते कसे जगत असतील. खडूस. आणि ती चेहरा करते. खुशबू निघून जाते आणि वैभव खिडकीतून तिच्या नजरेतून अदृश्य होईपर्यंत तिला पाहत असतो. खाली खुशबू सरळ रिद्धिजींच्या खोलीकडे जाते. प्रीती, श्रुती आणि रिद्धिजी नेहमी काळजी घेतात की खुशबूने जेवण केले आहे की नाही. खुशबू तिच्या खोलीत रिद्धिजींना मालिश करण्यासाठी हात पुढे करणारच होती. रिद्धिजी लगेच तिचा हात धरतात आणि खरडण्याच्या स्वरात म्हणतात, सावधान, जेवल्याशिवाय कुठलेही काम केले तर आमच्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. तेव्हा कधी खुशबूला आठवते की तिने अजून जेवलेलेही नाही. मग रिद्धिजी तिला बोलावतात. तिच्या जवळ बसून तिला खाऊ घालतात. कारण श्रुती आणि प्रीतीची नजर फक्त तिच्याकडे स्टक लावून पाहत होती. तेव्हा खुशबू चिडून म्हणाली, मी विसरले होते, आता असे बघणे बंद करा. तेवढ्यात प्रीती कमरवर हात ठेवून उभी राहून म्हणाली, बघ किती खोटं बोलते मोठी आई. असं खायला कुणी विसरतं का? रात्रीच्या जेवणाच्या वेळेआधीच आपल्याला भूक लागते आणि तिला कामातूनच वेळ मिळत नाही. खुशबू आता काहीच बोलत नाही. ती फक्त डोळे खाली करते. जेवल्यानंतर खुशबूने रिद्धिजींच्या पायाला मालिश केली आणि ते चौघेही बसून बोलत होते. मसाज करून खुशबूने रिद्धिजींना दूध दिले आणि त्यांना चांगल्या प्रकारे झोपवून ती तिचे कपडे बदलण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली. ती तिच्या पुस्तकांसह आणि तिच्या एकमेव मौल्यवान अमानत घेऊन रिद्धिजींच्या खोलीत परत येते. परत आल्यावर प्रथम रिद्धिजींच्या अंगावर ब्लँकेट ओढवते आणि एका लहान ब्लॉकवर बसते, जिथे एखादी व्यक्ती खिडकीजवळ झोपू शकते किंवा इतक्या मोठ्या पलंगावर बसू शकते. प्रथम ती नोट्स बनवते. नोट्स बनवून ती चंद्राकडे पाहते, जो खिडकीतून दृश्यमान असतो. चंद्र पाहिल्यावर अश्रू तिच्या डोळ्यांतून वाहू लागतात. त्या अस्पष्ट डोळ्यांसह खुशबू तिच्या डायरीत लिहू लागते, माझं आयुष्य किती मोठं असेल माहीत नाही, पण मी वचन देते की आई, मी तुला वाचवू शकले नाही, पण रिद्धी आईला मी काहीही होऊ देणार नाही. तू गेल्यावर माझा जीव त्यांच्यातच राहतो. ती माझी खूप काळजी घेते. तू गेल्यावर आम्ही जगण्याची इच्छा सोडली होती, पण रिद्धी मा कधीच मला खाऊ घालायला विसरत नाही. प्रीती आणि श्रुती सुरुवातीपासूनच माझी काळजी घेत आहेत. मी कधीच विचार केला नव्हता की त्यांच्यामुळे मी जगू शकेल. मी माझे जीवन संपवायला निघाले होते, पण रिद्धी आईशी इतके जोडलेली आहे की आता मी तिच्यासाठी माझा जीव देखील देऊ शकते. मला तुझी खूप आठवण येते. तू मला सोबत घेतली असते तर तुझी मुलगी एवढी रडली नसती. नाव तर तू माझे खुशबू ठेवले आहे, पण मी कधीच कोणाच्या आयुष्यात खुशबू बनू शकत नाही, कारण त्याआधी मी घाणेरडे रक्त, अवैधपणा आणि इतर अनेक गोष्टींचे डाग माझ्यावर आहेत. मग मी माझ्या आयुष्यात कोणाचीही इच्छा बनण्याचे स्वप्न सोडले आहे. मी तर माझे जीवन जगणेच सोडून दिले होते. जर फक्त तू इथे असतीस तर आईला समजले असते की तुझी खुशबू, तुझी लहान पिल्लू तुझ्याशिवाय मरत आहे. रडत रडत खुशबू तिच्या डायरीत तिला जे काही वाटते आणि जे दुःख तिला कोणाशी शेअर करायचे नव्हते ते लिहून ठेवते. दिवसभर हसणे, खेळणे आणि उड्या मारणे, हे नाही तर त्यामागचं सत्य हे होतं, जी रोज रात्री ती चंद्राकडे बघताना अश्रू ढाळत असे. थोडा वेळ लिहून आणि वाचून झाल्यावर खुशबूला झोप येते आणि ती गाढ झोपेत गेल्यावर कोणीतरी रिद्धिजींच्या खोलीत येते, जो तिला खोलीच्या खिडकीतून बराच वेळ पाहत होता. आत आल्यावर त्याने प्रथम शांत झोपलेल्या रिद्धीकडे पाहिले. मग तो खुशबूकडे वळला. त्याने झोपलेल्या खुशबूकडे काळजीपूर्वक पाहिले. तिच्या चेहऱ्यावर अजूनही अश्रूंच्या खुणा होत्या आणि डायरी खुशबूच्या उशीखाली होती, ज्यात तिने काही वेळापूर्वी काहीतरी लिहिले होते. त्या माणसाने लगेच हात पुढे केला आणि तिची डायरी घेतली आणि खुशबूची डायरी घेऊन खोलीबाहेर निघून गेला. ती व्यक्ती रिद्धिजींच्या खोलीतून बाहेर येताच मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं तर आजोबा तिथेच उभे होते. त्याला पाहताच वैभव म्हणाला, आजोबा कशाला घाबरवताय? तुम्ही सरळ येऊ शकले असते. रमेशजींनी वैभवच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाले, बरखुरदार, तू कधीपासून चोरी करायला लागलास? वैभव आजूबाजूला बघत म्हणाला, मी कधी चोरी केली? मी नुकतेच आईला भेटायला आलो होतो. तेव्हा रमेशजी हसत हसत म्हणाले, पण तू कोणाची तरी मौल्यवान वस्तू सोबत नेत आहेस. शक्य असल्यास ते वाच आणि परत कर, कारण ती एकच गोष्ट आहे जिच्याशी ती मुलगी रात्रीही मोकळेपणाने बोलू शकते. नाहीतर ती दिवसभर अशीच हसत उड्या मारत फिरते, जणू काही तिच्या आयुष्यात दुःख किंवा समस्या नाही. पण जर तुम्ही तिच्या राखाडी डोळ्यांकडे खोलवर डोकावले तर तिच्या जगात शून्यता आणि दुःख आहे, ज्याला ती हसण्यात आणि रिद्धी सुनबाईच्या सेवेत तल्लीन ठेवते आणि ती तिची ढाल म्हणून उभी राहून जाते. माझी इच्छा आहे की तू तिला समज वैभव, कारण रिद्धी आणि तुला खुशबूची गरज आहे. कारण खुशबू ही एक अशी भेट आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. पण असं म्हणतात की या जगात असा कोणी नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे. इच्छासुद्धा तशाच असतात. सर्व काही असते, पण नाकायदेशीर आणि घाणेरड्या गोष्टी त्या सोडत नाहीत. या सगळ्यांचा विचार करत रमेशजी 3 महिन्यांपूर्वीच्या आठवणींमध्ये गेले. 3 महिन्यांपूर्वीचा फ्लॅशबॅक. तो सोमवार होता, जेव्हा रिद्धिजी पूजा खोलीत पूजा करून जेवणाच्या खोलीत तिच्या एका केअरटेकरसोबत बसली होती. तिच्या केअरटेकरने तिला चहा आणि पराठा दिला. तेवढ्यात प्रीती मागून धावत येते आणि म्हणाली, प्लीज एक पराठा पटकन मलाही द्या, मला कॉलेजला जायला उशीर होतोय.
म्हणून रिद्धिजींनी आपल्या हातातील पराठा प्रीतीच्या दिशेने वाढवला. प्रीतीच्या हातात पराठा ठेवताच केअरटेकरचा श्वास थांबला. जसे तिने लगेच प्रीतीच्या पायावर पाणी टाकण्याचे नाटक केले. प्रीती यासाठी अजिबात तयार नव्हती. तिने हातात धरलेला पराठा चुकून लगेच खाली टाकला. केअरटेकरने लगेच पराठा उचलून खिडकीबाहेर फेकून दिला. सुरुवातीला हे कोणाच्या लक्षात आले नाही, पण जेव्हा रमेशजी आणि सुधाजी बागेत फिरायला गेले तेव्हा त्यांना एक कुत्रा मेलेला दिसला आणि त्या कुत्र्यासमोर अर्धा पराठा ठेवला होता, जो आज रिद्धिजी किंवा प्रीती खाऊ शकत होत्या. पुढे काय होते ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.